नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सारूळसह राजूर बहुला तसंच विल्होळी परिसरातल्या 48 स्टोन क्रशर धारकांना महसूल विभागानं दणका दिलाय। खाणपट्ट्यासंदर्भात सरकारनं घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्याचं कारण त्यामागे आहे। क्रशर धारकांना सरकारनं पर्यावरण संहितेचं नियम तसेच काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत। अधिकृतरित्याच उत्खनन करणं गरजेचं असताना अनधिकृत उत्खनन करण्याचं धाडस या साऱ्याच क्रशर चालकांनी केलंय। एवढंच नाही तर प्रदूषण नियंत्रण यंत्रणा न बसवताच क्रशर सुरू ठेवून नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं। महसूल आणि तहसील कार्यालयाच्या पथकानं या 47 क्रशर सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असून तेव्हा नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं। नियमबाह्य उत्खननामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे। शिवाय सरकारचा मोठ्या प्रमाणावर महसूलही बुडवला जात असल्याचं यावेळी निदर्शनास आलं। पथकानं या साऱ्याच क्रशरवर कारवाईचा बडगा उगारलाय। महावितरणाच्या मदतीनं वीज पुरवठा खंडित करून दणका देण्यात आलाय। दरम्यान सारूळ येथील उत्खनन नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे। यापूर्वी अधिकृतपणे उत्खनन करून डोंगर पोखरण्याचं काम केलं गेलं। आताही नियमांचं उल्लंघन करून उत्खनन केलं जात असल्याचं समोर आलंय। वारंवार होणाऱ्या या चुका बघता कायमस्वरूपी आणि कडक कारवाई होणं गरजेचं आहे। महसूल विभाग ही बाब गांभीर्याने घेणार का, हा खरा प्रश्न आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।